श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1885व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी, सोमवार दिनांक 23 जून 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 18/2/1995 बैठक क्रमांक 181 श्री दत्तात्रय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकणांचं पठण अहमदनगर दिनांक 6/10/1994 अनुक्रम क्रमांक 128। परमपूज्य सद्गुरूंना उपस्थित भक्तांपैकी काहींनी प्रश्न विचारला, मनुष्यात निरनिराळ्या वृत्ती कशा असतात? या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू या भागात पुढे म्हणतात, मनुष्याचा स्वभाव असा आहे की अनावश्यक गोष्टीचा तो जास्त विचार करतो व आवश्यक बाबींचा करत नाही। तुमच्या या देहाला निवृत्ती कशी येईल, प्रवृत्ती कमी कमी करीत कशी थांबवता येईल हे बघा। प्रवृत्ती सोडणे फार अवघड आहे, निवृत्ती जवळ येतच नाही। मनुष्य जसजसा प्रवृत्ती सोडायचा विचार करतो तसतशी त्याची प्रवृत्ती वाढतच जाते। मनुष्य जाईपर्यंत तो प्रवृत्ती सोडू शकत नाही व निवांत व मोकळ्या मनाने जात नाही। व्यवहार व संसार चक्राच्या विचारात अडकलेला मनुष्य मुक्त होईल कसा? साधारणपणे वयाच्या 40 वर्षांपुढे प्रवृत्ती वाढू न देणं, प्रवृत्तीला पायबंद घालावा असा अलिखित नियम आहे, परंतु हे जमत नाही। सरकारी नोकरांना त्याच्या वयाच्या 55व्या किंवा 58व्या वर्षी नोकरीवरून सक्तीने निवृत्त करतातच, परंतु हे लोक त्यांच्या प्रवृत्ती व विचारापासून निवृत्त होतीलच असे नाही। तसे म्हटले तर मनुष्याचा दर्जा काय? काहीच नाही। तो स्वेच्छेने स्वतंत्र जीवन जगूच शकत नाही। काही वेळा तो स्वेच्छेने, काही वेळा परेच्छेने, तर काही वेळा अनिच्छेने जीवन जगत असतो। मनुष्यामध्ये सारखा बदल होत असतो, तो सहसा कुठेही स्थिर सापडत नाही। काही वेळा तो स्वेच्छेने वागतो, काही वेळा इतरांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता वागतो, तर काही वेळा मनात नसले तरी लोकलाजेसाठी अनिच्छेने तो वागतो। आपण जो देवधर्म करतो त्यात जीव असला पाहिजे। धर्माच्या परंपरा आहेत त्याप्रमाणेच वागले पाहिजे। कोणाचा नेत्रकटाक्षाने, कोणाचा हस्तस्पर्शाने, तर कोणाचा चरणस्पर्शाने उद्धार होतो। भगवान रामचंद्र 14 वर्षे वनवासात असताना त्यांच्या चरणस्पर्शाने अहिल्या मुक्त झाल्याचे उदाहरण आहे। भगवंतांनी धर्म स्थापन करताना मानव मुक्त कसा होऊ शकेल याची पण माहिती दिलेली आहे। गुरु, अवतारी किंवा महापुरुषाच्या माध्यमांमार्फत ह्या परंपरा चालवल्या जातात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे। ती सुशिक्षितपणामुळे त्याला नकार देऊ नये किंवा लाथाडू नये। अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्याचे मनुष्याला आकलन होत नाही। आकलन झालेल्या गोष्टींचाच मनुष्य शोध घेऊ शकतो, परंतु आकलन न झालेल्या गोष्टींचा तो विचार देखील करू शकत नाही। ज्या शक्तीची प्रचिती आली असेल त्यांच्या आधाराने, मार्गदर्शनाने किंवा सहवासाने आचरण वाढत गेले तर सामान्य मनुष्य बरोबर त्याचा शोध घेऊ शकेल। प्रत्येक वस्तूमध्ये जीव असतो ह्याची तुम्हाला कल्पना येणार नाही। तुमच्यासमोर निश्चल उभ्या असलेल्या झाडामध्ये देखील जीव आहे। जर झाडाची साल काढली तर झाड मरते। साल झाडाची त्वचा आहे, त्यात जीव असून ती झाडाचे रक्षण करते। जीवनात ज्या परंपरा अनादी काळापासून चालत आलेल्या आहेत त्याच आपण पुढे चालवायच्या आहेत। पूर्वजन्मी अति खोल विचार करून ह्या परंपरा कायम केलेल्या आहेत। सामान्य माणसांना काही वेळी त्याचा गूढ अर्थ लक्षात येतही नाही, त्यासाठी धर्माची स्थापना केली आहे। गीतेमध्ये भगवंताने सांगितले आहे की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। या वाक्याचा अर्थ नीट लक्षात घ्या। भगवंत असे म्हणतात की प्रत्येक अवताराच्या वेळी नवीन धर्म स्थापन करायचा नाही,
तर प्रत्येक वेळी जीवाला परमात्म्याची आठवण करून द्यायची, ज्ञानाच्या गोष्टी सांगून त्याच्या शंका कुशंका दूर करून सामान्य लोकांना सन्मार्गाकडे वळवणे ह्यालाच धर्मसंस्थापना करणे असे म्हणतात. परमात्मा अवतार का घेतो? तो ह्यासाठीच तुम्हाला धर्माकडे ओढ लागावी. ह्यासाठी आमच्यासारख्या लोकांना सर्व ज्ञान देऊन विशिष्ट कार्य करायला पाठवतात. भक्ताच्या अनेक शंका कुशंकांना उत्तरे देऊन त्यांना संपूर्ण निरुत्तर करून धर्माच्या मार्गाला लावतो. ज्या गोष्टीमुळे धर्म भावना टिकते त्या तुम्ही टिकवा. तुम्ही धर्माच्या मार्गदर्शनाखाली जीवनक्रम आखावा. योग्य वेळी मुलांना किंवा योग्य व्यक्तींवर सर्व थोपून देऊन नकळत हळूहळू निवृत्तीच्या मार्गाकडे वळावे. परंतु जर एकदा भोगवादाकडे वळाले व शरीराने त्याचा ताबा घेतला तर सर्व बर्बाद होईल. जो मनुष्य जन्माला येतो त्याची कोणती तरी इच्छा अपूर्ण राहतेच, तृप्तता येत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमचे पूर्वसुकृत चांगले असेल तर तो योग्य गुरुची भेट घालून देतो. जर तुमच्या श्रद्धा चांगल्या असतील तर गुरु सहवासही घेऊ देतो. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वागाल तेव्हा जीवन सार्थक होईल. जर तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन घेऊन किंवा आठवणीने ईश्वराविषयी प्रेम, आनंद व उमाळा उत्पन्न झाला नाही किंवा त्यांच्याविषयी ओढ उत्पन्न झाली नाही तर जीवनात काही अर्थ नाही. तुमच्या व पशुच्या जीवनात फरक काय? नोकरी व्यवसाय करून 2 वेळा पोटभर खाणे व जगणे हे काय जिणे झाले? देवानी मन व बुद्धी देऊनही ज्याला ईश्वराविषयी आवड उत्पन्न होत नाही, स्वतःच्या हाताने त्याची कधीच काही सेवाकृती होत नाही, ते व जनावर सारखेच आहे. पशुपक्ष्याला कधीही द्वेष भावना उत्पन्न होत नाही, कोणत्याच गोष्टीची इच्छा होत नाही, त्याचे मन कुठेच अडकत नाही, म्हणून ते कधीही पिशाच्य होत नाही. परंतु हे सर्व दुर्गुण मनुष्याला लागलेले असतात. तो गेला तरी सोबत इच्छा आकांक्षा घेऊन जातो, म्हणून तो त्या पूर्ण करण्याकरिता पिशाच्य होऊन किंवा निरनिराळ्या रूपाने परत येतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे अमृतकण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुढील प्रश्नाच्या खुलाशासाठी आणि अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.